बैलगाड्यांच्या खेळामधील हा गाडा आता उभा असला तरी काही लोकांची नशीब बैलगाड्यांच्या चाकाबरोबर फिरत असतात. यामध्ये काही पिढ्यानपिढ्यांनी वाहून घेतला आहे. महाराष्ट्रातील असे एक विक्रमी घराणं म्हणजे सातारा जिल्ह्यातील ओगलेवाडीमधील जी.पी. पाटील यांचं. आज जी.पी. पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांच्याशी थेट भेट झाली. साधारण एवढं आपण बक्षिसं पाहतोय. किती झालेत एकूण फायनल किती झालेत? माझ्यापाशी डायरी आहे बघा. आज तागाई जेवढी फायनल झालेत, कुठल्या तारखेला कुठलं फायनल झाले माझ्यापाशी डिटेल्स आहेत. आज अखेर साधारण जुलैच्या 27 तारखेला माझ्या गाडीनं 4 नंबर हा कंप्लीट केला. त्यावेळेला माझे 1 नंबर सोडून 924 फायनली झाले. 924 1 नंबरचे सोडून ह्यात तुम्ही 1 नंबरच्या प्लस धराच्या 1 नंबरच्या माझ्या 537 आहेत. 537 म्हणजे साधारण आपण 1500 फायनल, साधारण 1450 तर अगदी डेफिनेटली माझे फायनल झाले. म्हणजे हे महाराष्ट्रासाठी रेकॉर्डच आहे. अजूनही ते पुढं चालूच राहणार. अजून मला हेच विचारायचे, हे एवढी तुम्ही फायनल घेता तर त्याचं कलेक्शन वगैरे कुठे? कसलं कलेक्शन? म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र करणं आहे ना. आमच्या ज्या बैलगाडीच्या ह्याच्यावरती जिथं बैलांचा गोठा आहे तिथं आम्ही साधारणतः अशी सोय करून ठेवलेली आहे. आज आता एवढे बक्षीसं कलेक्शन ठेवले तर आमचे बंगले घरं पुरणार नाही. मी 4 पोती ढालीची पोती बांधून ठेवली. ओके, सगळं शक्य नाही ना. सगळं शक्य नाही. आज साधारणतः 1972-74 पासून आपण शर्यती त्या उतरतोय कळत, त्यावेळेपासून आजपर्यंतची बक्षीस सगळे ठेवायचे. म्हणजे मेन काही खराब झाली, काही डाली खराब झाल्या, कालांतराने ते लाकडी होतात, खराबच होतं. आणि तुम्ही सांगितलं सेलिब्रेशन चांगलं असतंय. कधी आम्ही जिंकलो म्हणजे ह्यातून उत्पन्न शून्यच, जवळजवळ शून्य. कसं असतंय तुम्हाला सांगतो, एक 10,000 बक्षीस आपल्याला एका मैदानावर मिळालं. लक्षात आलं? ते 10,000 बक्षीस आपल्याला मिळालं म्हणजे ते 10,000 रुपये आपल्याला मिळाले, तेवढाच आनंद. आता नाही तेवढाच आनंद. आज तुम्ही विचार कराल 15-20 लोक त्याच्या पाठीमागे असतात. आज डिझेल बाकीचे खर्च, उलट 1 नंबरचं बक्षीस 10,000 घेतलं तर खिशातले आणि 2,000 घालावे लागतात. ते संध्याकाळचं एन्जॉयमेंट, तो नाद आणि ते नावच वेगळं. याच्यापासून कसलाही 1 रुपयाचा कुठल्याही बैलगाडीवाल्याला फायदा नाही. तरी फक्त नाद नाव. पण एक सांगतो तुम्हाला, पश्चिम महाराष्ट्राच्या माझ्या वडिलांचं नाव केलं ते फक्त त्या भव्या बैलाने केलं. आज कुठल्याही पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही गावात जा, आदर तिथे त्यांचं नाव घेतलं जातं. आणि आता ही तुमची 3री पिढी. आता ही 3री पिढी माझी आहे. माझा मुलगा सुद्धा आता यायचंच आहे. पिढ्यानपिढ्या हे राहणारच. हा माझा इतिहास आहे. हा इतिहास कुणीही बदलू शकत नाही. मी बदलून देणार नाही. मी थांबत म्हणजे असंच चालू. हा 2 वर्ष झालं बैलगाडीची शर्ती कमी आहेत. 2 वर्षात कमीत कमी माझ्या 50 फायनली कमी पडल्या ह्याच्यात. ही जी मला खेद आहे. तरी महाराष्ट्राचं हे विक्रमच आहे. सर्वात इतिहासच आहे. हा इतिहास आहे महाराष्ट्रातल्या आताच्या बैलगाडी क्षेत्रातले जे जुनी लोक आहेत, जाणते लोक आहेत, तुम्ही त्यांच्याशी जाऊन संपर्क साधा. जे काय मी सांगतोय ते तुम्हाला त्यानंच त्याने कुणीही सांगावं की नाही बाबा खरं आदर ते तुम्हाला नाव. आपल्या एवढी बक्षिसं कुणाचीही झालेली नाही. 200 बैल आपली 1 नंबरची होऊन गेलेत. 200 बैल 1 नंबरची होऊन गेले. अरे बापरे. आणि म्हणजे त्यांचा पूर्ण आपण रेकॉर्डही ठेवू शकतो. एवढी बैल, एवढी 200. मला नावं आठवण झाली बैल. बापरे, एवढा मोठा इतिहास आहे. पूर्ण ह्या खानदानाला लागलेला नाद आहे. बायकांच्या पासून नाद आहे. बैलगाड्या पळायला गेले दिवस बायका उपास धरतात. क्या बात आहे. म्हणजे कोणीही खात नाही खात. अरे बापरे, ही नवीन इंटरेस्टिंग माहिती. म्हणजे कोण उपवास, प्रेमच आहे. प्रेमच आहे. गाड्यांचं काय झालं, गाडी फायनलला बसली म्हणलं की चालू झालं. त्याला काळजी खूप करावी लागत असेल, कारण 4-5 त्यामुळे कुठला विचारतात असं मी होणार ना. एक परंपरा 4-4-5-5 खानदानी नाद म्हणतो ना. बरोबर, खानदानी नाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलं आता स्वतःच्या मुलापेक्षाही तुम्ही जपता. आम्ही आमच्या घरातलं एखादा आजार असलं तर कधी घरात आल्यावर चौकशी करत नाही. आमचा बैल जर नरम बसला तर आम्ही 4 डॉक्टर बोलवतो. क्या बात. ही वस्तुस्थिती आहे. आणि कुठला अन्याय कुठला असते, कशाचा अन्याय करून. बरोबर. लोण्यानं 2-2 किलो लोणी शोधावे लागतात. लोणी मिळते आजकाल. बरोबर. बैलाची मालिश करायची 2-2 किलो लोणी करेल. आज बैलाची दूध अंडी पसताना घरात त्याच्याने आम्ही पोल्ट्रीच्या अंड्याच्या पोळ्या करून खायला घालतो. 22-25 सेकंदात बैलावर जर गाडी सुटल्यानंतर 1
ताप टाकली तर 10 सेकंद जाते. 2 हात मारेपर्यंत आमचं मैदान संपलं. अक्षरशः पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी लोक जातीवंत बैल पाळणारी जी ज्यांचं व्यापारी लोक आहेत ते शोधडीला लागलेत. हा शेतकऱ्याच्या जीवाचा फार मोठा प्रश्न आहे. हा शेतकऱ्यांचाच प्रश्न आहे. शासन का लक्ष देत नाही? आम्हाला नियम अटी घालू देत, आम्हाला काय बंधनं देऊ देत, आमच्यावर अन्याय नको. हा पूर्णतः बैलगाडीवर झालेला अन्याय आहे. असं म्हणतात, जे भूतकाळ विसरतात त्यांना भविष्यकाळ कधीच घडवता येत नाही. आज आपण पाहिलं उगलेवाडी येथे एकंदरीत काय माणसाची अचिव्हमेंट असते, काय प्रशस्तीपत्र असते हे आपण पाहिलं. आपल्यासोबत होते उदयसिंह जगन्नाथ पाटील. यांचं असं म्हणणं आहे, प्राणी हे प्राणी नसून आमच्या मुलागत आहे. यांची 3री पिढी बैलगाड्यांच्या शर्यतीत सक्रिय आहे. आपण पाहतो यांची खरी श्रीमंती माझ्या पाठीमागं आहे आणि आपण थोड्याच वेळात त्यांची 2री श्रीमंती पाहणार आहोत. हे आमचा सर्वात पहिला ज्याने बैलानं आम्हाला नाद लावला खानदानाला, तो बब्या बैल, त्याचे स्मारक. जेवढं आजोबांना महत्व आहे तेवढंच त्याला महत्व. हां, म्हणजे घरातला मेंबर असल्यागत. आणि खरं काय सांगाल हो, एवढ्या वर्ष बब्याचं नाव आपण घेतोय, तुम्ही त्याची प्रतिकृती हाताळताय आत्ता, काय सांगाल हो? मी सांगतो काय तुम्हाला, तो बैल नसून तो एक माणूस म्हणूनच माणसासारखाच बैल होऊन गेला. म्हणून आताच नाही, पुढच्या 50 वर्षात सुद्धा त्याचं नाव लोक काढतील. आज आदर तिथे जर बैलाचं नाव कुठल्या घेतलं तर पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही गेला तर बघायचंच पहिलं नाव तुम्हाला येईल. तदनंतर इतर बैलांची नाव होतील. त्याला शिकवायला लागत नव्हतं कुठली गोष्ट, त्याला सांगायला लागत नव्हतं कुठली गोष्ट. आज तागायत ज्या दिवशीपासून त्यानं पहिलं फायनल घेतलं, शेवट त्याला रिटायर केला, तोपर्यंत कुणाचा मार नाही कधी खाल्ला. याच्या स्मारकाची पूर्णतः आम्ही वेळोवेळी पूजा अर्चना याची केली जाते. मेंढराला सुद्धा याचं पूर्णपणे आणि कुठल्याही सणाला याला नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही, जसं देवाला नैवेद्य दाखवतो तसं याला पण आम्ही नैवेद्य दाखवतो. एक सांगू तुम्हाला, तुमच्या घरात किती पैसे आहेत, तुमच्या तिजोरीत किती पैसे आहेत, कोण बघायला आलं नाही. ह्या बैलामुळे जे तुमचं नाव लौकिक जे मिळाले ते तुम्ही करोडो रुपये खर्च सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. एवढं त्या बैलानं आम्हाला नाव लौकिक कमवून दिले.
जे लाल बटन आहे ना तिथं क्लिक करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा.